आणि याच नेतृत्वाच्या मुद्द्याशी जोडून पुढची बातमी आहे ती म्हणजे पक्ष निधी संदर्भातली। पक्षाची आर्थिक ताकद वाढावी यासाठी खासदार पार्थ पवारांनी मंत्री, आमदार आणि खासदार यांना निधी उभारण्यासाठीचं टार्गेट दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्र्यांनी एक विशिष्ट निधी हा पक्षासाठी द्यावा, तर आमदारांनी सुद्धा अजित पवारांनी अर्थमंत्री असताना विविध विकास कामांसाठी दिलेल्या निधीपैकी ठराविक रक्कम पक्ष निधीसाठी द्यावी अशा सूचना पार्थ पवारांनी केल्याचं कळतंय। केवळ इतकंच नाही तर पार्थ पवारांनी पक्षासाठी निधी देण्याची सूचना देताना एक सूचक इशारा सुद्धा दिल्याची माहिती आहे। पक्षानं दिलेल्या निर्देशांचं पालन केलं नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागू शकतो असं पार्थ पवार म्हणाल्याचं सूत्रांची माहिती आहे। मात्र या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाकडनं कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या चर्चांसंदर्भात म्हणजे राष्ट्रवादी पक्षात घडतंय तरी नेमकं काय, या सगळ्या संदर्भात आपण अधिक संवाद साधूयात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या आपल्या सोबत आहेत। तटकरे साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न तर या निधी संदर्भातल्या बातमीच्या अनुषंगानं आहे, असे खरंच आदेश राष्ट्रवादीतल्या आमदारांना पार्थ पवारांकडनं मंत्र्यांना दिले गेले आहेत का, की पक्ष निधीसाठी टार्गेट सेट करण्यात आलंय? नमस्कार, मला या संबंध महत्वपूर्ण चर्चेमध्ये सहभागी आपण करून घेतल्याबद्दल। कारण अजितदादांच्या सारख्या दूरदृष्टी नेतृत्वाचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर गेले 3-3.5 महिने, आता 4 महिने पूर्ण झालेच काल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याची भूमिका दुर्दैवाने सर्व स्तरावरती घेतलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते। अशा वेळेला एक मर्यादित वेळ आहे, 2 तारखेच्या सविस्तरपणाने मुलाखत देईन या विषयावरती मी बोलेनच। पण आता जो मला प्रश्न आपण विचारलात की अशा पैच्या सूचना पार्थ पवार यांच्याकडून खासदार आहेत ते आमच्या राज्यसभेचे, त्याच्या सूचना मंत्र्यांना किंवा आमदारांना देण्यात आल्यात का, हे पूर्णपणाने निराधार आहे, कल्पोकल्पित आहे। याच्यामध्ये तथ्य बिलकुल त्या ठिकाणी नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी विचाराचा पक्ष आहे। आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली त्यावेळेपासून पवार साहेबांसारखं राष्ट्रीय नेतृत्व असताना सुद्धा पक्ष कन्सेन्सस मधून लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेहमीच होत चालत आला। त्यानंतर दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची सूत्र घेतली। आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी झालो। त्यावेळेपासून सुद्धा दादांचं नेतृत्व कणखरपणाचं, दूरदृष्टीपणाचं, व्यापक जनाधाराचं होतच, पण तरी सुद्धा पक्षामध्ये सर्व सहकार्य आम्ही एकत्रितपणाने बसून निर्णय त्या ठिकाणी घ्यायचो। प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही आपापली मतं त्या ठिकाणी मांडायचो आणि त्याच्यातूनच कन्सेन्ससचा निर्णय त्या ठिकाणी व्हायचा। दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर ज्या वेळेला एक प्रचंड प्रभावाची पोकळी उभ्या महाराष्ट्राने अनुभवली, देशाने अनुभवली, स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा ती पोकळी निर्माण झालेलीच होती। अशा वेळेला आम्ही सर्वांनी होऊन पक्षातल्या सर्व बुजुर्गांनी, आमदारांनी एकत्रितपणाने या संदर्भामध्ये निर्णय घेतला की वहिनी ज्या अत्यंत धीरोदात्तपणाने, संयमाने आणि अनुभवाने सुद्धा त्यांचा प्रदीर्घ काळ दादांच्या जवळ सोबत राहिल्या, त्या सगळ्या अनुभवाच्या अंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते नेतृत्व करू शकतात। या भूमिकेतूनच आम्ही सर्वांनी त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली। त्या पद्धतीने त्यांनी ती स्वीकारली सुद्धा। आणि आपण पाहतो की त्यावेळेला सुद्धा टीकाटिप्पणी झाली, काही ठिकाणी तर प्रखर टीकाटिप्पणी करणारे सुद्धा लिहिलं गेलं, आम्हाच्या बद्दल सुद्धा लिहिलं गेलं, पण आम्ही घेतलेला निर्णय हा कॉन्शियस निर्णय होता, तो पक्षाच्या व्यापक हिताचा निर्णय होता। आणि मग वहिनींनी सूत्र हातामध्ये घेतली, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली। तुम्ही अगदी बरोबर सांगता आहात की